चे 4,000 तसेच पीक विम्याचे 18,000 मिळून 15 ऑगस्ट नंतर खात्यात पैसे येणार. मोठी अपडेट आली समोर. शेतकरी बांधवांनो, आताच राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात एकच प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 एकूण 4,000 रुपये आपल्याला कधी मिळणार, हे प्रश्न नेहमी होते. तसेच पीक विम्याचे 17 ते 18,000 रुपये कधी बँक खात्यात जमा होईल याची वाट पाहता पाहता तुम्ही खरोखरच थकले आहात. रोज बँकेच्या फेऱ्या मारत होतात, सीएसटी सेंटरवर जाऊन चौकशी करत होतात, पण तुम्हाला कोणती समाधानकारक उत्तर येऊ शकत नव्हते. पण आता तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण आणि अधिकृत माहिती देणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम तुमचं आहे. सरकारने आता याबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या यंत्रणेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण रक्कम आता जमा होणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. ही रक्कम तुमच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. फक्त कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की बघा. एक मिनिटही सोडू नका, कारण म्हणजेच व्हिडिओ जर सोडला तर काही महत्त्वाची माहिती चुकू शकते आणि त्यामुळे तुमचं खूप सारं नुकसान होऊ शकते. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आता चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायला विसरू नका, जेणेकरून पीक विमा, नमो शेतकरी, नुकसान भरपाई, अनुदान आणि इतर कोणत्याही माहितीसाठी आणि बातम्यांसाठी सर्वात आधी तुम्हाला याच चॅनल मिळतील. म्हणून नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता एक मोठी हालचाल सुरू झाली असल्याची बातमी आपल्या समोर आलेली आहे. सूत्रानुसार निधी वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारने फक्त नमो शेतकरी योजनेचे पैसे नाही, तर पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. काही ठिकाणी तर पैशांचे वाटप सुरू झाले आहे. याचा अर्थ शेतकरी नाराज राहू नये यासाठी सरकार आता एकाच वेळी अनेक योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम करत आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून 2 टप्प्यात येणार आहे. 9व्या हप्त्याचे 2,000, परत 10व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील. डीबीटीचे म्हणजेच की थेट लाभ हस्तांतरित होणार. या प्रणालीद्वारे एकदा पैसे वाटप सुरू झाले की अवघ्या 30 ते 35 मिनिटात नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होताना दिसतात. पीक विम्याची रक्कम सुद्धा 17 ते 18,000 रुपये तुमच्या खात्यावरती टाकण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. खरीप हंगामासाठी राज्यातील 33,000 शेतकऱ्यांना एकूण 1934 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. यावेळी 92% रक्कम म्हणजेच की 1,780 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधीच जमा करण्यात आलेली रक्कम होती. कर्जमाफी मिळाली तर नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहे. या सर्व योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारने 2 महत्त्वाची कामे करायला सांगितले आहेत. तर म्हणजेच की पहिले काम आहे तुमची केवायसी पूर्ण करणे आणि दुसरी म्हणजे आधार कार्ड मोबाईलशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. टप्प्यात जर बघितलं तर यामध्ये धाराशिव, नांदेड, बुलढाणा, लातूर, बीड, जालना, यवतमाळ, वाशिम, अकोला, नाशिक आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे मिळून 17 ते 18,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि या माहितीनुसार 15 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होताना एकत्रित मिळू शकतात. करून पहा, आपण आपल्या प्रयत्नात नक्की सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, कारण की तुमच्या एक कमेंटमुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. आणि लक्षात घ्या, आपल्या पासबुककडे पण लक्ष ठेवा. बँकेची फेऱ्या मारू नका. अधिकृत अपडेट आल्यावर आपण सर्वप्रथम व्हिडिओ घेऊन येऊ. म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत येत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.